नमस्कार. सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 15 आणि 16 जुलै 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. प्रश्न 1. विदेशात सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज कोण ठरला आहे? उत्तर आहे ऋषभ पंत. प्रश्न 2. कोणत्या राज्यातील अरंथुकल हे QMS प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 3. पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने किती मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? उत्तर आहे 100. प्रश्न 4. इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्ण. प्रश्न 5. इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारे फलंदाज कोण ठरले आहेत? उत्तर आहे ऋषभ पंत आणि KL राहुल. प्रश्न 6. विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे इगा स्विवाटेक. प्रश्न 7. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे वर्ष देशपांडे. प्रश्न 8. कोणत्या ठिकाणचे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे जे माजी पंतप्रधानांच्या नावाने नामांकित केले आहे? उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 9. देशातील एकूण UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? उत्तर आहे 8.80%. प्रश्न 10. विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे यानिक सिन्नर. प्रश्न 11. कोणत्या राज्याचा AR हरिकृष्णन भारताचा 87वा ग्रँडमास्टर बनला आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 12. AI द्वारा संचलित पहिले हॉटेल कोठे उघडण्यात आले आहे? उत्तर आहे दुबई. प्रश्न 13. पेन पेंटर प्राइज 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? उत्तर आहे लीला अबोलेला. प्रश्न 14. पेन पेंटर प्राइज ब्रिटनमध्ये राहिलेल्या कोणत्या भाषेतील साहित्यिकाला देण्यात येते? उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न 15. भारताची पहिली ई-ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू केली आहे? उत्तर आहे PM ई-ड्राईव्ह. प्रश्न 16. लीला अबलेला कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर आहे सुदान. प्रश्न 17. पहिल्यांदा कोणता देश T20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पात्र ठरला आहे? उत्तर आहे इटली. प्रश्न 18. लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये कोणाला सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? उत्तर आहे डॉक्टर चिन्मय गुप्ते. प्रश्न 19. हरेला त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? उत्तर आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. प्रश्न 20. भारतीय वंशाचे फिरोज कचालिया कोणत्या देशाचे पोलीस मंत्री बनले आहेत? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 21. ट्रेड फॅसिलिटेशन कॉन्फरन्स 2025चे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे पंकज चौधरी. प्रश्न 22. लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये डॉक्टर चिन्मय गुप्ते यांना सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्म कोठे झाला आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 23. हरियाणाच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे असीम कुमार घोष. प्रश्न 24. पशुपती राजू यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे गोवा. प्रश्न 25. लडाखच्या नायब राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे
कविंदर गुप्ता. प्रश्न 26. अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? उत्तर आहे ऑपरेशन शिवा. प्रश्न 27. गोवा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे पशुपती राजू. प्रश्न 28. कविंदर गुप्ता यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे लडाख. प्रश्न 29. युरोपियन चॅम्पियन विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे चेल्सी संघ. प्रश्न 30. गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे विद्याधर अनास्कर. प्रश्न 31. न्यू कॅलेडोनियाला कोणत्या देशातील राज्याचा दर्जा भेटला आहे? उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न 32. पांडुलिपी विरासत वैश्विक संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 33. मेजर लीग क्रिकेट 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे MI न्यूयॉर्क. तर हे होते 15 आणि 16 जुलै 2025मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.